मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलेलं आहे। तर मुख्यमंत्री शिंदेंकडून 3 मंत्र्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे। शंभूराज देसाई, सामंत आणि केसरकर यांच्यावर ही जबाबदारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर ठाण्यातील काही नगरसेवकांवर ही जबाबदारी दिल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये विविध ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नागरिक राहत असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष घातलं जात असल्याचं दिसून येते। तर मुंबईमध्ये 20 तारखेला मतदान आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। या जागा जिंकण्यासाठी आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत थेट जोडल्या गेल्या आहेत फोन लाईन वरून। ज्योत्स्ना, काय सांगाल? अगदी काही दिवसांवर निवडणूक आहे आणि त्यामध्येच शिंदेंनी आता मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसतंय। मुंबईमधील या जागा जिंकण्यासाठी जे नेते आहेत, मोठे नेते शिवसेनेमधले, त्यांच्यावर जबाबदारी दिल्याचंही कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? फराह, अगदी बरोबर आहे। मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यातल्या 5व्या लोकसभेच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्यामध्ये मुंबई, ठाणे, भिवंडी हे लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातले आहेत। त्यापैकी मुंबईमधले विशेष जबाबदारी जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात। कॅबिनेट मंत्री उदय सामंत जे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर जे सुद्धा कॅबिनेट मंत्री, या तिघांना महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 3 उमेदवार आहेत। एक म्हणजे दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव, दक्षिण मध्य मुंबईतून जे आहे ते राहुल शेवाळे आणि रवींद्र वायकर असे 3 उमेदवार जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे आहेत। त्याचबरोबर महायुतीच्या इतर 3 नेत्यांना सुद्धा जे आहेत ते प्रचार जो आहे तो महायुतीच्या इतर नेत्यांना पण करायचा आहे। मात्र ह्या 3 जागा ज्या आहेत मुंबईमध्ये, कारण आपल्याला माहिती की शिवसेनेचं वर्चस्व हे मुंबईमध्ये नेहमी राहिलेलं आहे आणि याचमुळे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये येणारा रिझल्ट जो काही असेल तो कुठेतरी एक लिटमस टेस्ट सिद्ध होणार आहे की शिंदेच्या शिवसेनेला मुंबईकरांनी स्वीकारलं आहे की नाही। आणि त्याचमुळे 3 जागा ज्या आहेत, यामिनी जाधव, राहुल शेवाळे जे विद्यमान खासदार आहेत आणि जे 2 नवीन चेहरे दिलेत, यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर, या 3 जागा निवडून येणं हे शिंदेच्या शिवसेनेसाठी फार महत्त्वपूर्ण आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा। त्याचसाठी 3 महत्त्वपूर्ण नेत्यांना जी आहे ती जबाबदारी दिलेली आहे की या 3 जागा ज्या आहेत शिंदेच्या शिवसेनेच्या त्या निवडून आणाव्यात। त्यासाठी शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर या तिघांनाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बूथ टू बूथ पब्लिसिटी करणं, म्हणजे रणनीती आखणं, मोर्चे बांधणी करणं, पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत त्यांची एकत्रित बांधणी करणं, असे अनेक प्रकारचे चॅलेंजेस जे आहेत आणि सामान्य मुंबईकरांपर्यंत पोहोचणं। कारण आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये आता मुंबई विरुद्ध गुजराती असा वाद सुरू झालेला आहे, हिंदू मुस्लिम हा वाद सुरू झालेला आहे। त्यामुळे अगदी बरोबर आहे ज्योत्स्ना। आता शिवसेना फुटीनंतरची ही पहिली लोकसभा निवडणूक आहे, त्यामुळे एक प्रकारे लिटमस टेस्ट म्हणावं लागेल। कोणत्या शिवसेनेला जनता स्वीकारते ते या निवडणुकीनंतर सिद्ध होणार आहे। त्यामुळे आता शिंदेंकडून इथं मोर्चे बांधणी पाहायला मिळते, नियोजन केलं जात असल्याचं दिसतंय। त्यामुळे किती यश त्यांना मिळणार ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।